शुभविवाह या मालिकेच्या 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाश पॅनिक झालेला असतो आणि आपल्याच रूममध्ये बसून त्याच्यासोबत घडलेल्या घटनांचा विचार करत असतो। पोलीस त्याला कसे पकडून नेत होते आणि या विचाराने तो अधिकच पॅनिक होतो। तितक्यात तिथे भूमी येते। भूमी म्हणते, आकाश आकाश हे दूध पिऊन घे बरं। आकाश खूप घाबरलेला असतो। तो भूमीला मिठी मारतो आणि म्हणतो, सायकल राणी, आज मला पोलीस पकडायला घेऊन आलेले। मला खूप भीती वाटत होती। पोलीस मला पकडून घेऊन गेले असते तर माझं काय झालं असतं। आकाशची ही अवस्था बघता भूमी त्याला जवळ घेते। त्याला म्हणते, आकाश हे बघ, तुला काही होऊ देणार नाही, कारण तू निर्दोष आहेस मला माहिती आहे। आणि तुझ्यासाठी पोलिसांशीच काय, अख्ख्या जगाशी लढायला लागलं ना तरी ही भूमी तयार आहे। तुझी सायकल राणी अख्ख्या जगासोबत लढायला तयार आहे। तू काळजी करू नकोस, तुला मी काहीही होऊ देणार नाही, तू बिलकुल घाबरू नकोस बरं, असं म्हणत भूमी आकाशला धीर देत असते। आकाश मात्र पोलिसांच्या भीतीमुळे खूप घाबरलेला असतो। भूमी त्याला म्हणते, हे बघ आकाश, आपण काहीही केलं नाही तर आपल्याला काही होत नाही, तू बिलकुल काळजी करू नकोस। आणि मग भूमी खाली बसते। तिचं डोकं दुखायला लागलेलं असतं। खूप साऱ्या या विचाराने, खूप साऱ्या या घटनांमुळे भूमी डोकं धरून बसते। तर आकाश तिचं छानपैकी डोकं दाबून देतो आणि म्हणतो, सायकल राणी, तू सतत माझाच विचार करत असतेस। या सतत माझा विचार करण्यामुळे तुझं डोकं दुखतंय ना, थांब मी तुझं डोकं छानपैकी दाबून देतो। भूमी म्हणते, नको रे आकाश, नको तू डोकं दाबूस। याच्यावरती आकाश म्हणतो, असं कसं, तुझं डोकं मीच दाबणार आहे आणि तू 2 मिनिटं शांत बस बरं, असं म्हणत आकाश तिकडून बॉम्बची बाटल आणतो आणि तो बॉम्ब आता भूमीच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो, हे बघ, ही फक्त बॉम्ब नाही आहे, तर याच्यामध्ये मी माझ्या हाताची जादू पण टाकली। आता बघ, एकदम जादूसारखं तुझं डोकं दुखायचं थांबेल, तू पटकन बरी होशील। याच्यावरती भूमी विचार करते, आकाश, कोण बरं म्हणतं की तुझी बुद्धी बालबुद्धी आहे। अरे, तुझी बुद्धी इतकी तल्लख आहे ना की भल्या भल्यांना सुचणार नाही ते तुला सुचतं। आणि तुझ्या या छोट्या छोट्या गोष्टींच्या मी अधिकच प्रेमात पडत चालले आणि आपलं नातं अधिकच घट्ट होत चाललंय, असं म्हणत भूमी आता स्वतःच्याच भाग्याचा हेवा करत असते। तोपर्यंत रागिणी आता सोनलसोबत अभिला घेऊन कॅफेमध्ये भेटलेली असते। त्यावेळेला सोनल म्हणते, मॅडम, जे करायचं ते लवकरात लवकर करा हं, हे असे कपडे बिपडे घालून मला कंटाळा आलेला आहे, किती दिवस या गेटअपमध्ये राहायचं आहे मी, असं म्हणत सोनल आता आपला राग व्यक्त करते। रागिणी तिच्या डबल चिडते। रागिणी म्हणते, ए मूर्ख मुली, अगं पैसे घेतेस ना याचे, मग काय घाई लागले का तुला, काम झाल्यावरती मग तुझे कपडे घालून तुला हुंदडायचंच आहे की, आत्ता जरा शांत बस बरं। सोनल म्हणते, हे तुमचं अति होते हां, म्हणजे तुमच्या घरातलीच एक छोटीशी हाऊसवाईफ ती तुम्हाला पुरी पडते आणि बघा ना, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीच्या CEO, पण तुम्हाला काहीच करता येत नाही। आता रागिणीचा रागाचा पारा चढतो। भूमीला ग्रेट म्हटल्यामुळे रागिणी ऑलरेडी चिडलेली असताना ती अधिकच चिडते आणि ती म्हणते, ए तू ना गप्प बस, मला माझ्या कामासाठी एक फालतू मुलगी पाहिजे होती म्हणून तुला मी घेतली। आता मात्र इकडे चिडलेली सोनल म्हणते, काय फालतू मुलगी, मी फालतू मुलगी आहे, असं म्हणत आता सोनल आणि रागिणी यांच्यातच आता भांडाभांडी चालू होते। तोपर्यंत भूमी आता आकाशची औषधं आणायला बाहेर पडलेली असताना ती आपल्या बाबांची भेट घेते आणि म्हणते, बाबा, या सगळ्या प्रकरणामुळे मी हतबल झाले हो, किती गोष्टींचा सामना करायचा कळतच नाहीये। बाबा म्हणतात, हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, आकाशरावांनी काही नाही केलेलं आहे, त्यांना काही होणार नाही, तू धीर सोडू नकोस, तू धीर सोडलास तर आकाशराव कसे बरं यातून सगळे तरुण जातील। भूमी म्हणते, हो बाबा, तेच तर होतंय, तिकडे मोठी सून आकाशसमोर सायकल राणी म्हणून मला रडता पण येत नाही, म्हणून मी तुमच्याकडे आले, जरा मला हलकं वाटेल। याच्यावरती इकडे आता माधवराव सांगतात, हे बघ बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो, नक्की तिथे काय घडलं होतं हे तू शोधून काढ ना, तिथे CCTV फुटेज वगैरे होतं का। याच्यावरती भूमी सांगते, केबिनमध्ये फक्त 2 जण होते, त्यामुळे आकाशच्या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही आणि ती जी सोनल सांगते ना त्याच्यावरती मी विश्वास ठेवायला नाही। आणि CCTV फुटेजचं म्हणाल ना बाबा, तर CCTV फुटेज अशा पद्धतीने दिसतंय की आपल्याला कळतच नाहीये कोण खरं आणि कोण खोटं, त्यामुळे CCTV फुटेजचा पण काहीच उपयोग होणार नाहीये। याच्यावरती माधवराव म्हणतात, तू एक काम कर बरं, त्या सोनलबद्दल अधिक माहिती काढ, सोनलबद्दल अधिक माहिती काढशील ना तर तुला समजून जाईल की तिचं नक्की कॅरेक्टर काय आहे, ती कशी मुलगी आहे आणि तिच्याबद्दल अधिक माहिती मिळेल आणि मग तुला आकाशरावांना निर्दोष सिद्ध करून सोनलच दोषी आहे हे सिद्ध करायला मदत होईल। भूमी म्हणते, बाबा, तुम्ही माझं अर्ध काम सोपं केलं, म्हणजे माझ्या तर हे लक्षातच आलं नव्हतं, पण आज तुमच्या बोलण्यामुळे मला हे समजलेलं आहे की या सोनलबद्दल अधिक माहिती मला काढली पाहिजे, तर आणि तरच मला पुढे आकाशला निर्दोष सिद्ध करता येईल। माधवराव म्हणतात, जा तू बाळा, तिच्याबद्दलची अधिक माहिती काढ, रडत बसू नकोस, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच आहेत।
मग भूमी तडक निघते आणि ती विचार करते, आता सोनलची माहिती काढण्यासाठी मला सबनीस मॅडमना कॉल करायला पाहिजे. ती आपल्या कोल्हापूरच्या ब्रँचला होती अशी माहिती तिला मिळालेली असते. हे सगळं आता इकडे नीलांबरी लपून छपून ऐकते आणि विचार करते, वा बाप लेकीची चांगलीच खिचडी चालले, आता मला हे पुन्नोला सांगायलाच पाहिजे. तोपर्यंत भूमी आता सबनीस मॅडमना कॉल करते. सबनीस मॅडमना कॉल करून ती म्हणते की आपण आत्ता सोनियाला कारने सोडलं होतं ना, म्हणजे तुम्ही, तर तिचा मला पत्ता सांगा आणि ती आपल्या कोल्हापूरच्या ब्रँचला कामाला होती ना, तर तिथलं प्रोफाईल पाठवा. असं म्हणत भूमी रिक्षेची वाट पाहते. फोन ठेवल्यावरती सबनीस मॅडम ताबडतोब तो ॲड्रेस पाठवतात. तोपर्यंत भूमी रिक्षात बसते आणि जो सबनीस मॅडमने ॲड्रेस पाठवलेला असतो त्या ॲड्रेसवरती निघते. तोपर्यंत सोनल, रागिणी आणि अभि यांची मीटिंग चालू असते. सोनलने ऑलरेडी रागिणीला डिवचलेलं असतं भूमीला ग्रेट म्हणून, त्यामुळे रागिणीने तिला फालतू म्हटलेलं असतं. आणि आता रागिणी म्हणते, हे बघे, माझं काम मला चांगलं येतं. सोनल म्हणते, कसं आहे ना, घरातलं पेस्टिसाईड मारण्यासाठी किंवा घरातले कॉक्रोच मारण्यासाठी पेस्टिसाईड करायला लागतं, स्प्रे मारून चालत नाही, त्यामुळे या भूमीला अद्दल घडवायला तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यायलाच हवे. तोपर्यंत सबनीस मॅडमनी पाठवलेल्या पत्त्यावर ती भूमी पोचते. जो ॲड्रेस दाखवलेला असतो तिकडे गेल्यावर ती घराला लॉक असतं. मग भूमी तिथे असलेल्या एका माणसाला विचारते, इथे सोनल नाईक राहते ना? तो माणूस म्हणतो, सोनल नाईक? कोण सोनल नाईक? भूमी म्हणते, अहो मी तुम्हाला फोटो दाखवते. असं म्हणत भूमी आता सोनलचा फोटो त्या माणसाला दाखवते. तो माणूस फोटो बघतो आणि म्हणतो, ही नाही, म्हणजे ही भेटली असती तर मला आवडलंच असतं, पण ही इथे कुठे राहत नाही. भूमी म्हणते, नीट बघा ना फोटो, वरती खालती कुठेतरी. तो माणूस म्हणतो, नाही हो, खरंच या बाईला मी काही पाहिलं नाही. तेवढ्यात त्याचा मुलगा येतो. भूमी म्हणते, हा जरा फोटो नीट पाहून सांगा ना की या मुलीला तुम्ही कुठे पाहिलंयत का? तो मुलगा म्हणतो, नाही हो, आम्ही 2 महिने झाले इथे राहायला आलोय, त्यामुळे आम्हाला इथली काही माहीत नाहीये आणि हे रूम 6 महिन्यापासून बंद आहे. भूमी म्हणते, काय 6 महिन्यापासून बंद? याच्यावर तो माणूस म्हणतो, हो, त्याच्या आधी इथे एक कपल राहायचं, पण ते कपल कोण होतं मला माहीत नाही, पण 6 महिने रूम बंद आहे एवढं मला समजलंय. मग भूमी आता इकडे सबनीस मॅडमना कॉल करते आणि म्हणते, सबनीस मॅडम, अहो तुम्ही ॲड्रेस तर बरोबर दिलात ना? कारण ज्या ॲड्रेसवरती मी आली आहे ना, त्या ॲड्रेसवरती लोक सांगतात की 6 महिने हे घर बंद आहे, मग असं कसं होईल? सबनीस मॅडम म्हणतात, हे कसं शक्य आहे? अहो मी तिला घेऊन त्या बिल्डिंगच्या इकडे गेले, त्यावेळेला ती मला म्हटली की तिथेच थांबव म्हणून कार, आणि मी आतमध्ये जाईन, म्हणून मी काही तिच्या रूममध्ये नाही गेले, मी परस्पर बाहेर आले. भूमी म्हणते, ओके ठीक आहे, आणि भूमी फोन ठेवते. फोन ठेवल्यावर ते भूमी विचार करते, मला वाटते तितकी ही सोनल साधी सोपी सरळ नाहीये, हिचा पत्ता काढायला मला पण आता वाकड्यात शिरायलाच लागेल. इकडे रागिणी सांगत असते, हे बघा, पोलिसांचा डाव आपला अगदीच काही फेल नाही गेलेला आहे. पोलिसांचा डाव थोडाफार यशस्वी झालाय. आत्ता भूमीने आकाशला वाचवलंय, पण पोलिसांनी काय सांगितलंय? आकाश निर्दोष सिद्ध होईपर्यंतच तो बाहेर आहे. आकाश दोषी सिद्ध झाला म्हणजे सोनल आहे दोषी हे सिद्ध झालं तर आकाश निर्दोष, आणि आकाश दोषी सिद्ध झाला तर आकाशला मनोरुग्णालयात. तर आपल्याला आता सोनलला दोषी सिद्ध होऊ द्यायचं नाही आहे. सोनल आणि अभि एकाच वेळेला म्हणतात, डेफिनेटली मी तर नाहीच होणार आहे दोषी, पण आकाशला आपल्याला निर्दोष सिद्ध न होऊ देता त्यालाच मनोरुग्णालयात पाठवायचं आहे, हेच आपलं टार्गेट आहे. रागिणी म्हणते, हे टार्गेट करण्यासाठी आता आपल्याला लवकरात लवकर प्रयत्न करायला पाहिजेत. त्या भूमीच्या आता तिचा ना गळेच आवळायला पाहिजेत, तिचं जास्तच तोंड चालत आहे. तितक्यात पौर्णिमा फोन करत असते रागिणीला. रागिणी म्हणते, पौर्णिमा काय तुझं? मी मीटिंगमध्ये आहे. पौर्णिमा म्हणते, सगळ्यात महत्त्वाची बातमी सांगायला कॉल केलाय. भूमिताई सोनलचा पत्ता शोधती आहे. ऑफिसमधून सोनलची माहिती घेऊन ती न सोनलच्या घरापर्यंत पोहोचते. बघा हा तुम्ही काय करताय ते. तोपर्यंत भूमी त्याच कॅफेमध्ये पोचते ज्या कॅफेमध्ये अभि, रागिणी आणि सोनल असतात. रागिणी म्हणते, ही भूमी आहे ना, ही सोनलचा पत्ता शोधते, आपल्याला सावध राहायला पाहिजे. तितक्यात अभिचं लक्ष बाहेर जातं आणि समोर भूमीला बघून तो चांगलाच हादरतो. अभि म्हणतो, आई ही बघ, ही इकडे आली बघ. मग ताबडतोब 3 जण उठतात आणि आता लपण्यासाठी त्या कॅफेच्या एका डोअरच्या मागे जाऊन लपतात. भूमी तोपर्यंत कॅफेमध्ये आलेली असते. हे 3 जण डोअरच्या मागे जाऊन भूमी काय करते हे पाहण्यासाठी उभे असतात. भूमी तिकडे सोनलची चौकशी करायला आलेली असते. भूमी इकडे तिकडे पाहते, पण तिला रागिणी, अभि आणि सोनल हे कुणीच दिसत नाही, कारण 3 जण लपून छपून बसलेले असतात. रागिणी विचार करते, ही इथपर्यंत पोहोचली तरी कशी? इकडे आता कॅफेमध्ये भूमीला बाकी कोणतीच माहिती मिळत नाही. भूमी घरी येते. आकाश म्हणतो, सायकल राणी, मला पोलीस पकडून तर नाही नेणार? भूमी म्हणते, काळजी करू नकोस आकाश, जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तुला काही नाही होणार.
आकाश म्हणतो मी त्या सोनलला सॉरी म्हणू का? भूमी म्हणते काही गरज नाही आहे, ती चुकीची वागले, ती तुला सॉरी म्हणेल, मी तुला न्याय मिळवून देईन. तोपर्यंत इकडे आता मानसी येते आणि सगळ्यांना सांगत असते की भूमिताई सोनलच्या घरी गेले. आता सोनलच्या घरी पोहोचलेल्या भूमीला समोर जे दृश्य पाहायला मिळतं, दारूच्या बाटल्या, सोनल शॉर्ट ड्रेसमध्ये, आणि ते दृश्य पाहून भूमीला सोनलची हकीकत लक्षात येते.